नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्र बघणार आहोत, जे की अतिशय महत्त्वाचे आहे. 2026 मध्ये तलाठी भरती ही MPSC घेणार आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप बरोबर उत्तर आहे सांडणी. याचं स्पष्टीकरण बघूयात. मराठीत काही प्राण्यांची स्त्रीलिंगी रूपे पूर्णपणे वेगळी होतात, जसे की उंटचं सांडणी, बोकाचं भाटी, मोरचं लांडोक, व्याघ्राचं मुरळी किंवा वाघीण. तर हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि हे बरोबर आहे. हा प्रश्न IMP क्वेश्चन आहे, कारण की हा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो, त्यामुळे हे प्रश्नावर लक्ष द्या. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2, विदुषी हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते विद्वान हे बरोबर आहे आणि हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारण्यात येतो. तर याचं स्पष्टीकरण बघूयात. अत्यंत हुशार किंवा विद्वान पुरुषाला विद्वान म्हणतात, तर विद्वान स्त्रीला विदुषी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 3, उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते मूर्खपणाचा सल्ला देणारा. तर स्वतःला काहीही अनुभव किंवा ज्ञान नसताना दुसऱ्याला नको तो आणि चुकीचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला उंटावरचा शहाणा म्हणतात. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते की हे जेवढे काही आपण प्रश्नसंच बघितलेले आहेत, हे मागील स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात आलेले, त्यामुळेच हे प्रश्नसंच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. प्रश्न क्रमांक 4, प्रयोग ओळखा. रामाने आंबा खाल्ला. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते कर्मणी प्रयोग आहे. स्पष्टीकरण बघूयात. तर या वाक्यात खाणारा राम कर्ता असून त्याला ने प्रत्यय लागला आहे. आंबा हे कर्म असून ते प्रथमा विभक्तीत आहे. जेव्हा कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते, उदाहरणार्थ रामाने चिंच खाल्ली, तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. पण इथे इथे काय आहे की रामाने आंबा खाल्ला, त्याच्यामुळे इथे हा कर्मणी प्रयोग झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5, विभक्ती ओळखा. तो घरातून बाहेर पडला. तर याची विभक्ती आहे पंचमी अपादान, कारण की शब्दाला ऊन प्रत्यय लागल्यास पंचमी विभक्ती असते. घरातून, घर अधिकातून यामध्ये दुरावी किंवा एका ठिकाणाहून निघणे अपादन दर्शवले जाते, म्हणून ही पंचमी विभक्ती आहे. सरळ आहे की असं सांगितलेलं आहे घरातून. आता ऊन जे प्रत्यय लागलेले असतात त्याच्यामुळे पंचमी विभक्ती असते आणि पंचमी विभक्ती ओळखणे फार सोपी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सहोदर या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर सह अधिक उदर. तर हा स्वरसंधीचा नियम आहे. अ अधिक अ किंवा आ प्लस अ उ अधिक उ बरोबर ओ होतो. तर एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या भावांना सदोहर असे म्हणतात. स्वरसंधी ही फार सोपी आहे आणि त्यातली ही दीर्घत्व संधी आहे. प्रश्न क्रमांक 7, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या पंक्तीत कोणता अलंकार आहे? तर या पंक्तीत व्यतिरेक अलंकार आहे. जेव्हा उपमेय ज्याची तुलना करायची आहे ते देवाचे नाव आहे, हे उपमानापेक्षा ज्याच्याशी तुलना करायची आहे अमृत श्रेष्ठ दाखवले जाते, तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. वारा. तर वारा याचे समानार्थी शब्द आहेत अनिल, पवन, मारुत, वाद, समीर. हे एकूण 5 समानार्थी शब्द आहेत. परीक्षेत अनिल हा शब्द बऱ्याचदा गोंधळात टाकण्यासाठी दिला जातो. लक्षात ठेवा, अनिल वारा आणि अनल विस्तव आग. तर प्रश्न क्रमांक 9 आहे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. आशीर्वाद. तर आशीर्वाद यात श ला दुसरी वेलांटी असते आणि वा वर रफार असतो. तर हा प्रश्न आशीर्वाद मी इकडे तुम्हाला लिहून दाखवते. हे बरोबर उत्तर आहे. तलाठी परीक्षेत आशीर्वाद आणि कवयित्री हे 2 शब्द IMP आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की विचारण्यात येतात, पण आता सध्या MPSC आहे, MPSC सुद्धा या प्रश्नावर भर देते. तर प्रश्न क्रमांक 10 बघूयात.
नावतडीचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ काय? तर न आवडण्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईटच वाटते, आणि हे रिअल लाईफ मध्ये सुद्धा आहे. स्पष्टीकरण: जर एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नसेल तर तिने अन्नात बरोबर मीठ टाकले तरी ते आपल्याला अळणी म्हणजे अळणी चव नसलेले वाटते, म्हणजेच तिच्या प्रत्येक गोष्टीत आपण चुका काढतो, जसे की सासू सुनाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आणि त्यांची उंची किती? तर महाराष्ट्रातील 1 नंबरचे शिखर हे कळसुबाई आहे आणि त्याची एकूण उंची आहे 1646 मीटर. स्पष्टीकरण आहे: हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर अकोले तालुका असून ते सह्याद्री पर्वतरांगेत येते. बऱ्याचदा याची उंची मीटरमध्ये विचारली जाते, त्याच्यामुळे हा देखील IMP क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 12. मातीचा अधिकार अधिनियम RTI ऍक्ट केव्हा लागू झाला? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते याचं जे योग्य उत्तर आहे ते 12 ऑक्टोबर 2005. तलाठी भरतीत महसूल आणि प्रशासकीय कायद्यांवर प्रश्न येतात. RTI कायदा संपूर्ण भारतात 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला. तर तलाठी भरतीत महसूल आणि प्रशासकीय कायद्यावर प्रश्न येतात, त्याच्यामुळे हा प्रश्न आता IMP क्वेश्चन आहे. आणखी माहितीचा अधिकार RTI. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी आणि केव्हा केली? तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी केलेली आहे. पुण्यामध्ये या समाजाची स्थापना करण्यात आली होती आणि सामाजिक विषमता दूर करणे आणि बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून देणे या मागचा मुख्य उद्देश होता. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जर मुख्य उद्देश विचारला तर सरळ सरळ सांगायचं की हा यांचा मुख्य हेतू होता, ज्याच्यात की सामाजिक विषमता दूर करणे आणि बहुजन समाजाला शिक्षण हक्क मिळवून देणे. प्रश्न क्रमांक 14 आहे: महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग रेव्हेन्यू डिव्हिजन आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे हे 6 महसूल विभाग आहे. आणि ते जर विचारलं कोणते महसूल विभाग आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जे की पहिले औरंगाबाद म्हणून ओळखले जाते, अमरावती आणि नागपूर हे 6 विभाग आहेत. तलाठी हे महसूल खात्याचे पद असल्याने हा प्रश्न अत्यंत IMP आहे, आणि जे IMP आहे ते तर हमखास येणार म्हणजे येणार. प्रश्न क्रमांक 15. भारतात महालवारी पद्धत कोणी सुरू केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे ते हॉल्ट मॅकेन्झी 1822 मध्ये. 1822. याचं स्पष्टीकरण आहे की जमिनीच्या महसूल वसुलीसाठी ब्रिटिश कायदा काळात वेगवेगळ्या पद्धती होत्या. उत्तर भारतात महालवारी तर महाराष्ट्रात मुंबई इलाक्यात रयतवारी पद्धत थॉमस मुनरो यांनी लागू केली. हे IMP आहे, नीट वाचून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 16 आहे: गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे ब्रह्मगिरी पर्वतावर. जर तुम्हाला विचारलं गोदावरीचा उगम कुठे होतो तर त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे. पण जर कोणत्या पर्वतरांगेवर विचारलं तर ब्रह्मगिरी पर्वतरांग. गोदावरी ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असेही म्हटले जाते. जर तुम्हाला विचारलं गोदावरीला अजून काय नाव आहे तर दक्षिण गंगा आणि वृद्ध गंगा. प्रश्न क्रमांक 17. पाण्याचा महसूल गोळा करणारा आणि गावातील जमिनीच्या नोंदी ठेवणारा गावातील महसूल कर्मचारी कोण असतो? तर तलाठी, पटवारी. तलाठी हा महसूल विभागाचा वर्ग 3 चा कर्मचारी असून तो गावातील 7-12 किंवा 8 च्या नोंदी ठेवतो. त्याच्यावर थेट नियंत्रण मंडळ अधिकारी, सर्कल ऑफिसर आणि तहसीलदार यांचे असते. तर प्रश्न क्रमांक 18 आहे: ओझोनचा थर, ओझोन लेअर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते स्थितांबर आहे, स्ट्रॅटोस्फिअर. तर ओझोन वायूचा थर सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे UV रेज शोषून घेतो आणि पृथ्वीचे रक्षण करतो. हा थर भूपृष्ठापासून साधारणतः 15 ते
35 किलोमीटर उंचीवर स्थितांबर थरा असतो. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राज्यघटनेचे कलम 32 कशाशी संबंधित आहे? तर हा भारतीय राज्यघटनेवर जे कलम आहेत कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, त्याच्यावर तर अत्यंत महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न असतात. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे घटनात्मक उपायांचा अधिकार, कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. स्पष्टीकरण आहे, जर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला घटनेचा आत्मा आणि हृदय म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 आहे आणि हा शेवटचा आजचा प्रश्न आहे, जो की लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते कशासाठी तयार झालेले आहे? तर लोणार सरोवरवर हा हमखास प्रश्न विचारण्यात येतो आणि लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्हा येथे उल्कापातामुळे मेटोराइट इम्पॅक्टसाठी आहे. याचं स्पष्टीकरण आहे की हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. एका मोठ्या उल्केचा पृथ्वीवर आघात झाल्यामुळे हे विवर क्रॅटर तयार झालेले होते. आजचे हे तलाठीचे आपण 20 प्रश्न बघितलेले आहे, जे की एमपीएससी पॅटर्न नुसार आहे आणि मी तुम्हाला हमखास सांगू शकते की हे IMP क्वेश्चन आहे, वारंवार स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात येतात. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की म्हणजे हे प्रश्न येणार म्हणजे येणार आहे. या पहिलेही आपण आणखी असे प्रश्न त्यांचे बघितलेले आहेत आणि ते एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले आहे. एकदा जाऊन व्हिडिओ चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल, म्हणजे आपण ते टॉपिक वाईज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू लवकरात लवकर. धन्यवाद.